जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर करा जयाची द्वारी तुलसी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाना जये कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर करा तुका म्हणे त्याचे काष्ठ हात पाय कीर्तना नवजाय हरिचिया त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर करा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
आपणा सर्व श्रोतृंद मायबापांच्या चरणारविंदी विनम्र भावाने दंडवत करतो, प्रणाम करतो. आपल्या अंतकरण स्थित असणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांच्या लीला विग्रहाला प्रणाम करून दंडवत करून आपणा सर्वांच्या समोर सादर केलेला हा सुंदरसा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय श्रीमंत संत वैराग्य राग रसिक जगद्गुरु या उपाधीने युक्त वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना प्राप्त झाला असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जीवाचा देवाशी संबंध लवकरात लवकर जोडला जावा याच्यासाठी केलेली कान उघाडणी म्हणजे अभंग विठ्ठल. अभंग सोपा आहे पण नजरेखाली नाही. अभंगाच्या भूमिका चांगल्या आहेत. याच्यामध्ये काही गोष्टी अशा सांगितल्यात की त्या गोष्टी तुम्हाला मला देवापर्यंत लवकरात लवकर घेऊन जातील. संतांचं जे काम आहे जीवाला जीवदशेतून उचलायचं आणि शिवदशेत नेऊन ठेवायचा, त्याच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या अति निकडीच्या वस्तू, अति गरजेच्या वस्तू किंवा विषय ते या अभंगामध्ये स्पष्ट केले. जया नाही नेम एकादशी व्रत, एकादशी अत्यंत गरजेची, उद्या येणारी तिथी, आणि त्याच अनुषंगाने मी आज अभंग निवडला. उद्या घेतला असता तर उद्याच घ्यायला पाहिजे होता ना, तोपर्यंत तुम्ही जर पावभाजी खाल्ली असती तर, म्हणून आज घेतला. आता आज ऐकलं म्हणजे उद्या तुम्हाला एकादशी करणंच आहे, त्या अनुषंगाने आज घेतला. एकादशीचं व्रत भगवंताला प्रिय आहे, आवडणार आहे. पुढे गेल्यावर आपण ते पाहणारच आहोत. एकादशीचा नियम असला पाहिजे, नसेल तर ते प्रेत आहे. ही तुकोबारायांची भूमिका पहिल्या चरणात आहे. पुढे जाऊन सांगतात, तुकोबाराय म्हणतात प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे काही काम उघड अगरगुप्तरीतीने करता, या प्रत्येक गोष्टीच्या लिखापडी होत आहेत. आपली डायरी आपण नाही लिहित, पण वरती काळ लिहिल्याशिवाय राहत नाही. त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. आणि रागे दात खाय कर करा, काय चाल गायली महाराज दोघांनी तुम्ही. असे जर का रागे दात खाय कर करा गाताना एवढ्या स्वरात गायलं तर यमाने काय म्हणायचं, त्याचं दात खाणं बंद होऊन जाईल ना. एवढ्या गोड स्वरात महाराज ज्यांचं आम्ही ऐकत आलो, फार गोड गायन त्यांचं मी लहानपणापासून ऐकलं. अगदी अगदी लहान ढोकबाबांच्या सोबत आपण होतात. रामायण कीर्तनं आमच्या हिंजवडी पट्ट्यामध्ये, पुणे पट्ट्यामध्ये फार कीर्तनं झाली बाबांची, आणि तुम्ही सोबत असतात. तुमचं गाणं फार ताकदीचं, ते बाबांच्या सोबत ऐकलं. रामरायाची सेवा तुमच्या कंठातून घडली, कौतुक आहे. आणि आज साथीला लक्ष्मण होता. आमचे लक्ष्मण महाराज पांचाळ होते. आपणास प्रकाश महाराज आहेत, दोन्ही मृदंगाचार्य, उत्तम प्रकारे मृदंग. आमचे प्रफुल्ल महाराज शेळके आहेत. बाबांचं नाव शंभू महाराज. अरे वा, शंभू महादेवाने सेवाच केलेली आहे त्याची. काय फक्त जरा शंभू महादेव त्यांची वाटचाल भवानी शंकराच्या दिशेने, अशी पण अशी पण, त्या अनुषंगाने तेवढ्याच ताकदीने आमच्या पुणे भागामध्ये गुरुवर्य पांचाळ गुरुजींच्या माध्यमातून थोडी विद्या घेऊन आमचे प्रफुल्ल महाराज शेळके या ठिकाणी आहेत. हे सगळी मंडळी. वातावरण छान आहे. सुरुवातीला लाईट गेली, लग्नाच्या अगोदर विघ्न निघून गेलेत, आता चिंता नाही. लग्न ठरण्यापूर्वी काही विघ्न निघून गेले, लग्नानंतर सुटसुटीत राहतं सगळं, आता काही चिंता नाही. आता आपल्याला अभंगावर थोडंसं बोलूया आपण. भूमिका आहे, त्याचे वैनित्य काळ लेखित आहे. ज्याच्या कुळामध्ये एखादा वैष्णव नाही, ज्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन नाही, त्याला खडसावताना तुकोबाराय दिसतात, त्याला खडसावताना दिसतात. हे सगळ्या भूमिका जिथं जाऊन कळतात. ते कीर्तन आहे, इथं विठ्ठल विठ्ठल नाम आहे, ते नाम जर उच्चारत नसेल तर पुन्हा तुकोबाराय सांगतात, ते जर का तोंड उच्चारत नसेल, विठ्ठल विठ्ठल म्हणत नसेल, तर ते कुंड आहे, पण कोणाचं, चांभाराचं. भयानक आहे ते. आणि शेवटी म्हणतात या सगळ्या गोष्टी जिथं कळतात त्या कीर्तन परंपरेमध्ये. अशा कीर्तन परंपरेला जे जात नाहीत त्याचे हातपाय जळणाच्या कामाचे. विठ्ठल चालू असलेला सालावात प्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या पावन कृपा आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होतोय, श्री संत हरिबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने. आत्ताच मला या मंडळींनी, रघु भाऊ असतील, पंडित भाऊ असतील, ही मंडळी वरती घेऊन गेली, अशोक भाऊ असतील, मला तिथे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं भाग्य मिळालं. निवृत्ती बाबा चव्हाण के नाना यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, नामदेव महाराज खुळे शास्त्री, राहुलजी महाराज डुंबरे, विक्रमजी महाराज गुरुकुले आणि जयराम महाराज पानसरे या सगळ्या मंडळींच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. यातील एक दिवसाचं पुष्प मला समर्पित करण्याचा योग आला. श्री गुरु भगीरथ महाराज काळे यांच्या माध्यमातून आपण सगळी मंडळी
थोडासा फोन झाला, महाराज एवढी सेवा कराल का? तर माझ्या परम भाग्याने ही सेवा माझ्या वाट्याला आपणा सर्वांच्या कृपेने आली. पंडित भाऊंचा फोन झाला, महाराज एवढी सेवा, थोडं मागे पुढे करून आजचा दिवस बसला. तसा मी आजचा दिवस ठेवला होता, मला उद्या बेळगावला पोचायचे. मला प्रवास फार आहे, पण तरीसुद्धा श्री गुरूंची आज्ञा, भगीरथ महाराजांचा शब्द आणि तुम्हा सगळ्या मंडळींचं प्रेम, जगन्नाथ महाराज पाटील यांच्या समवेत असणारा आमचा थोडासा काळ आणि आपण सगळी मंडळी डिगूभाऊ असतील, तुम्ही संपर्कात राहता. पाटील महाराजांच्या आणि भगीरथ महाराजांच्या प्रेमाची मंडळी म्हणजे तुम्ही आमच्या कुटुंबातलीच मंडळी. त्यामुळे हे घरचंच कीर्तन आहे असं म्हटलं तरी काही गौण नाही, तसं म्हटलं तरी काही गौण नाही. हा चालू असलेला सप्ताह, वय वर्ष 91, 100 इकडं वाटचाली महाराज. असे फार मोजके सप्ते आहेत महाराष्ट्रामध्ये. तुम्ही महाराष्ट्रभर फिरलात, फार मोजके सप्ते आहेत की एवढ्या मोठ्या ताकदीने ते साजरे केले जातात. आपणा सर्वांच्या चरणी जय हरी करतो आणि सेवेला प्रवृत्त. विठ्ठल नियोजित वेळामध्ये आपणाला ही सेवा भगवंत चरणी श्री हरिबाबांच्या चरणी रुजू करायची. उरलेला 1 तास, त्या 1 तासामध्ये आपणाला या अभंगाचं चिंतन थोडंसं पाहण्याची भूमिका आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा आपण डोळ्यासमोर घ्या, थोडासा उलगडा कधीतरी पाहण्याचा प्रयत्न करा. गाथा उलगडले गेले पाहिजे, पाहिले गेले पाहिजे. जे फक्त आत्ता पूजेपुरते आहेत, पूजेपुरते आहेत. काही घरामध्ये आहेत बरं का, पारायण होत असेल, 2 अभंग 5 अभंग वाचले जात असेल, आनंद आहे, त्या घरामध्ये तुकोबऱ्यांची कृपा असेल. पण काही घरं अशी आहेत ना, प्रवचनालाच ज्ञानेश्वरी उघडली जाते गावात कोण गेलं तर, 10व्याला न्यायची म्हणून, त्यातून एखादं झुरळ बाहेर येऊ शकतं. फार अवघड परिस्थिती महाराज. सध्या हा महाराष्ट्र कुठे चाललाय हे काही कळत नाही, हे समजून येत नाही. तुम्हाला मला ज्या विचारांची गरज आहे ना, त्या संत विचारांची गरज आहे, त्या संत चरित्राची गरज आहे. एखादं संत चरित्र जर आदर्श मांडलं असतं तर महाराष्ट्राचं वातावरण खराड झालं नसतं. शोकग्रस्त महाराष्ट्र झाला नसता, नाव अशोक असतं तरी, जर का संत चरित्र आदर्श मांडलं असतं तर. नाही, ही उद्याची प्रॅक्टिस आहे, उद्या याच्यापेक्षा जड आहे. विठ्ठल असं आपणाला संत चरित्राची गरज आहे. कधीतरी गाथा उघडून पहा, त्याच्यामध्ये आपण डोकावलं ना, थोडा अभ्यास म्हणून पहा, थोडंसं एक विशेष कुतूहल म्हणून पहा, कशी तुकोबरायांना सुचली असेल अभंगवाणी म्हणून पहा. काही अभंग असे सापडतील तुकोबराय, काही अभंगामध्ये कोण्या सामान्य व्यक्तीशी बोलताना दिसतील, काही अभंग असे सापडतील तुकोबराय देवाशी बोलताना दिसतील, देवाशी केलेला संवाद सापडेल. काही अभंग तुम्हाला मला असे सापडतील की तुकोबरायांनी झाडा झुडपा वेली सोबत केलेला संवाद दिसेल. भंडारा भामचंद्र जवळ करतात आणि वरती जाऊन म्हणतात, तुम्ही आमची सोयरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. ते कधी झाडाशी बोलतात, कधी पानापाखरांशी बोलतात, कधी कधी तुकोबराय पत्नीशी बोलताना सापडतील, पत्नीशी केलेला संवाद सापडेल. कधी कधी तुकोबराय म्हणतात मनाशी संवाद. तुका म्हणे होय आपुलाची वाद आपणाची वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे. तुका म्हणे होये मनाची संवाद, आपुलाची वाद आपणाचे वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली, आम्हा सोयरे काय संवाद करताना दिसतात. वा, वाजवायचे असेल तर मग मोकळ्या, नाही तर मग हातच बांधून ठेवायचे. वा, सुंदर. आणि दिलं तर मग ते पूर्ण पाठिंबा दिलेला बरा. दारात आलं तर देव दाबू ना तुमचं बटन, तसं कशाला पाहिजे. द्यायचं तर मग ते खुले आम, तुझ्या पार्टीला मी उभा तर उभाच, थोडा चांगला पाठिंबा द्यायचा. कधी तुकोबराय पत्नीशी संवाद, कधी तुकोबराय झाडाझुडपांशी संवाद, कधी तुकोबरायांचा संवाद सापडतोय
स्वतःशीच बोलताना सापडतात, कधी मनाशी संवाद सापडतो. थोरांशी बोलायच्या गप्पा तुकोबरायांच्या वेगळ्या आहेत, चोरांशी बोलायच्या तुकोबरायांच्या भूमिका वेगळ्या आहेत आणि पोरांशी बोलायच्या वेगळ्या आहेत. प्रत्येकासोबत वेगळं बोलतं आपण, नाही का? पोरांशी बोलताना आलेलेलेले तुला नीट बोलता येत नाही का? ते आरबकाची साठी पण ते हाते धरिले, पण ते खाली येतं ना. पोरगा बोबडं बोलतं, मग तू कशाला बोबडं बोलतो? मग ते त्याच्यासारखं त्याच्या लेवलला येतो ना, मग त्याला वाटतं हे आपल्यासारखंच दिसतंय. भले त्याची प्रतिभा आपल्याला वेडे म्हणत असेल, आणि अशी वेडे म्हणून घेण्यासाठी आपण संसारातच थांबलेलो आहे. आपल्याला वरती यायचं का नाही अडचणच निर्माण झालेली काय नव्हतं. असं बऱ्याच वेळा होतं, आपण त्या लेवलला जातो. मुलांशी बोलायचं तेवढ्या खाली जातो, पत्नीशी बोलायचं तसं येतो, व्यावहारिक माणसांशी बोलायचं वेगळं येतो, आणि प्रोफेशनल लोकांशी बोलायचं वागायचं वेगळं होतं. लॉकडाऊनच्या काळात प्रोफेशनल लोक फार सुंदर वागली जगली, फार सुंदर. म्हणजे लाईव्ह चालायचं ना असं, त्यांना ते लाईव्ह मिटिंग असायच्या, खाली बरमुडा वरती टाय. ही लोकांची दांभिक भूमिका, दाखवण्याच्या भूमिका वेगळ्या आहेत लोकांच्या, पण संतांच्या तशा नाही हो. प्रत्येकाची पात्रता पाहताना ते बोलताना विचार करतायत, आणि प्रत्येकाला जसं जमेल, जसं सहन होईल तशा प्रकाराने उपदेश करताना दिसतात. विठाला लहानांशी बोलले, पत्नीशी बोलले, मला त्याच्यात पडायचं नाही, आजचा अभंगही मोठा आहे आणि मला मूळ मुद्द्यावर यायचं. त्या अनुषंगाने थोडा प्रवास करतो आणि पुढे जातो की राजे शिवछत्रपतींसारखा एक थोर महात्मा जो शिवाचा अंश आहे, त्यांना सुद्धा प्रत्यक्ष तुकोबराय उपदेश करताना दिसतात. त्यांना सुद्धा उपदेश करतानाच काय कीर्तन तुकोबरायांचं असायचं. राजे गड उतार व्हायचे, राजगडावरून खाली उतरायचे आणि देहू परगण्याला येऊन कीर्तनात समोर बसायचे. मला वाटतं आजच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जरा एवढं समजून घेतलं पाहिजे, राजसत्ता ही धर्मसत्तेच्या समोर येऊन नम्रपणे बसत होती. एवढं जरी पुढाऱ्यांना कळलं ना, तर ते हार घालायच्या अगोदर येतील. विठ्ठल नाही तर ते आहे ठरलेलं, ते मधलं हाराचं भजन झालं का फोन येतो, अरे त्याला विठोबा रखुमाई म्हणतात, हे त्याला माहित नाही अजून, आणि त्याला हार घालाय आपण देतो. किमान बुक्का लावायचं ज्ञान असणाऱ्याला थोडं वर घ्या, असं नाही मला दुसऱ्यांचा तिरस्कार करायचा. पण माझ्यावर प्रसंगच तसा आला, ठीक भाऊ काय सांगू तुम्हाला, त्याने बुक्का असा घेतला, मी म्हटलं लावूच नको, त्याने फेकला माझ्या अंगावर. काय करता, ही जर का पुढाऱ्यांची परिस्थिती असेल. अहो राजे गड उतार व्हायचे आणि तुकोबरायांच्या कीर्तनाला बसायचं. काय विचार आहे, राजसत्ता समोर येऊन बसत होती. हे जर का आत्ता घेतलं ना, धर्मसत्ता ही धर्मसत्तेच्या अंकित राजसत्ता होती. हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. राजसत्ता ही व्यवस्था आहे फक्त, आणि व्यवस्थेवर सगळं जगत चालत नाही, फक्त व्यवस्थेवर चालत नाही. त्याच्यासाठी वरती त्या जगताची व्यवस्था सांभाळण्यासाठी जी अवस्था गरजेची आहे, ती अवस्था देण्याचं काम संतांनी केलंय. विठ्ठल राजांना उपदेश करताना तुकोबराय बऱ्याच अंशी दिसतात. त्यांनी धन दौलत पाठवली, त्यांनी स्वीकारली नाही, नाकारली, परत माघारी पाठवली. सगळा प्रसंग तुमचा तोंडपाठ आहे, मला विस्ताराने सांगायची गरज वाटत नाही. चरित्र बहुतांशी तुम्ही ऐकलंय, मला त्याच्यामध्ये फार काळ गुंतायचं नाही, स्पर्श करायचा आहे, पुढे जायचं. राजांना त्यांनी उपदेश केला, राजे अहो हे हिरे माणिक मोती आम्हाला मृत्तिके समान आहे. एक काम करा राजे, हे बाकीचं सोडा, एक काम करा, तुम्हाला वाटतं ना आम्ही खुश व्हावं, आनंदी व्हावं, आम्ही सुखी व्हावं, आणि त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं पाठवलं ना, आम्ही याने सुखी होणार नाही राजे, याने सुखी होणार नाही. आमच्या सुखाच्या परिभाषा थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला वाटत असेल आमच्यासारख्याने सुखी व्हावं, तर राजे एक काम करा ना, हे गळ्यामध्ये ना पवित्र कंठी मिरवा तुळसी, 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 कंठी मिरवा तुळसी. काय करा, कंठी मिरवा तुळशी,
आणि व्रत करा एकादशी. किती सुंदर प्रकाराने सांगितलं. मी मगाशी वाक्य उच्चारलं, परत अधोरेखित करतो की थोरांशी बोलायच्या गप्पा किंवा उपदेश वेगळे आहेत, थोरांशी बोलण्याच्या भूमिका तुकोबारांच्या वेगळ्या आहेत, पोरांशी बोलायच्या वेगळ्या आहेत, सामान्य जीवाशी वेगळ्या आहेत. छत्रपती सारखा जाणता राजा येतोय आणि त्या जाणत्या राजाशी संपर्क करायचा आहे, बोलायचं आहे, 4-2 शब्दाचा उपदेश करायचा आहे, तर भाषा किती सौम्यत्वाची असावी. राजे ऐकावं, त्यांना कल्पना आहे ना, राजे ऐकतील सांगितल्यावर. तितक्या हलक्या शब्दात सांगितले, राजेसाहेब एक ऐका, तुमच्यावर तुम्ही जसं वागाल तशा प्रकाराने ही प्रजा तुमच्या मागे जाणार आहे. पुढाऱ्याच्या मागं लोक त्या पुढाऱ्याला फॉलो करतात, त्याच्या मागं जातात. जसा राजा चालेल तशी प्रजा चालणार आहे. तुम्ही एक काम करा ना राजेसाहेब, तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, ऐका एवढं करा. आणि ते केलं आणि 15 दिवसाला एक एकादशीचं व्रत असते, तेवढं करा. शहानिया पुरे एकची वचन, फार विस्ताराने सांगायला लागत नाही. नुसता इशारा केला ना तरी होऊन जाते. नुसता इशारा केला ना, मी तुमचे संपर्क पाहिलेले, डोकबाबांचे तुमचे आय कॉन्टॅक्ट पाहिलेले, प्रसंगी टायमिंगला, पण त्यांचे एकांतातले गप्पा ऐकलेले आहेत मी थोड्याशा कडेला उभं राहून. हे इशाऱ्याची कामं राहतात. आणि तुम्हाला तरी काय कमी सवय का? तुमच्या पण भूमिका बदलतात. इकडून फक्त डोळ्याची साईज डबल होऊ द्या की नाही, तुम्ही आवडलेली सुद्धा वस्तू खाली ठेवाल, फक्त डोळ्याची साईज वाढू दे ना. इशाऱ्यावर किती गोष्टी कळतात माणसाला. निवडणुकीच्या काळात काय काम करतोय, राहू द्या लक्ष राहू द्या. काय नाही बघा तुमच्या हिशोबाने कसं काय जमतंय तसं. बघा हे इशाऱ्यावर चालतंय ना, सगळं इशाऱ्यावर चालतं महाराज. शहाण्या माणसाला फार विस्तार करायची गरज नाही. तुकोबारांनी राजांना उपदेश केला, एकादशीचं व्रत करा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. राजांनी ऐकलं महाराज, राजांनी ऐकलं. मी मध्ये प्रतिपादन केलं होतं, मला पंडित भाऊंचा थोडा आग्रह होता आणि आमच्या भागात मी तो प्रचार प्रसार केला बऱ्यापैकी. आपण सगळी मंडळी तरुण पोरं आत्ता छत्रपतींची जयंती फार आग्रह आणि प्रेमाने साजरी करताना दिसतोय. फार चांगल्या प्रकाराने साजरी करतो, केली पाहिजे, नकार नाही. काही म्हणतात वाद आहे, मग ती इकडची तृतीयेची पकडायची का मग 19, तुम्ही कोणतीही पकडा. मी तर म्हणतो रोज साजरी करा की. राजाचा जन्म आहे तो रोज साजरा करा, त्याच्यावर काय. आणि महापुरुषांच्या जन्मावरून जाण्यावरून आणि येण्यावरून वाद आहेच आहेत, त्याच्यात नका पडू. त्यांनी काय जीवन घडवलंय आणि कशा प्रकारे वागलंय तुमच्या माझ्या समोर ठेवलंय त्याच्यात पहा. त्याच्यात वाद तिथं काय घालता, आपल्या लोकांना तिथं वाद घालायची लय सवय. असू द्या, छत्रपतींची जयंती साजरी करतो ना, साजरी करा की हो, पण त्यांच्यासारखं दिसण्याचाही काही पूर्वप्रयत्न करतात. कौतुक आहे त्यांचं, अहो दिसलं पाहिजे. आम्ही रामासारखं दिसलं पाहिजे, आम्ही राजांसारखं दिसलं पाहिजे. मस्त दाढी वाढवतात, चंद्रकोर लावतात, राजांसारखं राहण्याचा काही परिवेश धारण करतात. आताही महाराजांनी, सानप महाराजांनी चांगला वेश धारण केला का नाही, बरं आहे का नाही. काहीतरी करण्यापेक्षा, सर्कशीतला जोकर होण्यापेक्षा तुकोबारायांसारखा विष्णुपंत पागणेसांनी एकदा पोशाख परिधान केला, मरेपर्यंत काढला नाही. आणि म्हणे तुकोबारायांचा पोशाख धारण केलाय, परत त्यांनी पोशाखच उतरवला नाही. कदाचित कधी तो पोशाख सुद्धा काम करतो, कधी शब्दच काम करतील असं नाही, कधी ती वस्तुस्थिती, तो पोशाख सुद्धा काम करतो. छत्रपतींच्या संबंधाने सांगत होतो, राजांनी तुकोबारायांचे शब्द खाली पडू दिले असतील का विचार करा. रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री, ती जर अबला असेल आणि तिच्यावर अत्याचार झाला असेल आणि ती राजांच्या समोर धाय मोकलून रडली असेल, तर तिच्या न्यायासाठी राजांनी सगळं प्रशासन हलवलंय, नको त्याचा चौरंगा केलाय. त्याचा परिणाम काय होईल याचा विचार नाही मला, पण इथं मला न्याय द्यायचा आहे हे राजांनी सांगितलं. एका सामान्य स्त्रीच्या किंवा सामान्य जनतेच्या आग्रहावरून त्यांचं राजांनी ऐकलं. तुकोबारायासारखा महात्मा सांगतोय आणि राजांनी माळ घातली नसेल का? तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? घातली नसेल का? काय उत्तर आहे? हो करा. मग जसं आपण दिसण्याचा प्रयत्न करतो ना छत्रपतींसारखा, मग तसाच आपण प्रयत्न केला पाहिजे. मी प्रतिपादन असं केलं, जशी राजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ होती आणि राजे अखंड जगदंब जगदंब म्हणत होते ना, तशीच राजांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ सुद्धा होती. याची दखल आजच्या तरुणांनी घेतली पाहिजे, घेतलीच पाहिजे. जे छत्रपतींना मानतात ना, त्यांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे. कारण छत्रपतींचे गुरुदेव स्वतः तुकोबाराय सांगतात, राजे गळ्यामध्ये माळ असू द्या आणि व्रत एकादशी करू द्या. एवढी एकादशीवर व्रत करा. किती प्रेमाने सांगितलं, राजांनी ते ऐकलं. माझा तर थोडासा पुढे जाऊन अभ्यास असा आहे की छत्रपती पूर्ण आयुष्यभर एकभुक्त राहिले. एक काळ ते फळ आणि दूध स्वीकारायचे आणि एक काळ पूर्ण व्यवस्थित जेवण करायचे. कमी जेवलं ना त्याला ताकद राहते, कमी जेवणाला ताकद राहते. राजे शिवछत्रपती एकभुक्त राहिले, एकादशीचं व्रत केलं, नामस्मरण करत राहिले. भगवंताचं नामस्मरण, एकादशीचं व्रत आणि गळ्यातली पवित्र तुळशीची माळ.
तुकोबरायांच्या कृपेने. किती प्रेमाने सांगितलं तुकोबरायांनी आणि किती प्रेमाने ऐकलं. पण आपण म्हणतो तुम्ही संत माय बाप. कधी कधी संत माय होतात आणि कधी कधी संत बाप होतात. मग कधी कधी बाप व्हावं लागतंय ना. तिथं कदाचित माईसारखा गोंजारून उपदेश केला, राजे ऐका हो. पण बाप तसा नाही उपदेश करीत. अभ्यास कर, तुला सांगतोय थाप एक रट्टा टाकतंय, ती कार्ट उचलतंय आणि रडत रडत डोळ्याने अभ्यासाला लागतंय. बाप फार कमी समजावून सांगतो, पण तो धमकावून जास्त सांगतो, कारण कार्ट्याचं सगळं त्याला माहीत राहतं. तसे तुम्ही आम्ही सामान्य लोक आहेत ना, आपला सगळ्यांचा गुण तुकोबरायला माहिती. यांना कितीही सांगा हे तसे नाही ऐकणार. यांना जरा कठोर आणि कडक शब्दात कान उघाडणी केली पाहिजे. आणि त्या कडक आणि कठोर शब्दातली कान उघाडणी राजांना सांगितलं एकादशी करा, सामान्यपणे सहजपणे मार्दवतेने. आणि आज जीवाला सांगतात एकादशी करा कठोरपणाने पहिल्या चरणात. जया नाही नेम एकादशी व्रत, एकादशी व्रत, जया नाही नेम एकादशी व्रत, एकादशी व्रत. जया नाही नेम एकादशी व्रत, एकादशी व्रत, जया नाही नेम एकादशी व्रत, एकादशी व्रत. जया नाही नेम एकादशी व्रत आणि जाणावे ते प्रेत सर्व लोकी. किती कठोर बोलले. ज्याला नाही ना एकादशी व्रताचा नियम ते प्रेत आहे, हलतंय फिरतंय, नवल करू नका त्याच्या विशेषाने. त्या प्रेताला जर का चुकून हात लागला तर घरी जाऊन आंघोळ करतो आपण. हात लागला चुकून एखाद्याच्या प्रेताला, घरी जाऊन बायका पोरांच्या जाण्याच्या अगोदर आपण म्हणतो नको बाबा, बाहेरच्या बाहेर सचेल स्नान, बाहेर आंघोळ करून घेतो. मग हे एकादशी न करणारे ना प्रेतवत अवस्था आहे त्यांना. काय तुकोबरायांची भाषा आहे हो. कडक शब्दात सांगितलं एकादशी करावी तुम्ही मी आग राहणे, म्हणून तुकोबराय या भाषेत सांगतात, कठोर भाषेत, सामान्य नाही हो. संतांनी किंवा हिंदू धर्म संस्कृतीने आम्हाला ज्या भूमिका दिल्यात ना त्या उगाच नाही दिल्या. त्या जीवाच्या काही कल्याणाच्या आहेत, त्या इथल्या सुद्धा कल्याणाच्या आहेत आणि त्या पलीकडच्या त्या लौकिकातल्या सुद्धा आहेत आणि पारलौकिकातल्या सुद्धा आहेत. दोन्ही ठिकाणच्या कल्याणातलं एकादशी व्रत इतकं सुंदर आहे ना. थोडं वैज्ञानिक अंगाने पहा आणि थोडं आध्यात्मिक अंगाने पहा. दोन्ही अंगाने पटवून देतो आणि पुढे जातो. वैज्ञानिक अंगाने पाहायचं का तुम्हाला, तुम्ही थोडासा अभ्यास करा, थोडं सर्च करा, थोडं जरा पाहत चला की हे आपल्या संस्कृतीने का दिलं असेल. दोन शास्त्रज्ञ होते, त्यांनी थोडा अभ्यास चालू केला. एकाचं नाव होतं ॲलिसन आणि एकाचं नाव होतं होंजो. अशा दोघांनी थोडा अभ्यास केला. या शास्त्रज्ञाच्या जोडीला भरपूर पैसे पुरवले गेले. एक काम करावं, काय झालंय सगळ्या जगाचं आता वाटोळं होत चाललंय. जे काही खातायत ना त्या खाण्यामध्ये केमिकलच मिक्स आहे. तुम्ही पनीर घ्या, दूध घ्या, कोणती वस्तू घ्या, ती प्लास्टिकमध्ये येते, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स आहे. पाणी प्यायला शुद्ध जल म्हणून आपण एखादी पाण्याची बाटली जरी घेतली तरी तिला सुद्धा एक प्रकारचं कोटिंग आहे. पाणी प्यायला एक ग्लास घेतला, आतून केमिकलचं कोटिंग आहे. ते प्यायला गेलो हजारो मायक्रोप्लास्टिक पोटात जातात आणि परिणाम होतोय महाराज. आमच्याकडचे एक दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कॅन्सर या रोगाने गेले. महाराज वैज्ञानिकांचा असा दावा आहे येत्या काही वर्षामध्ये 40% जास्त लोकांना कॅन्सर असेल. खाणंच एवढं बिघडलं. कोणती वस्तू शुद्ध आहे सांगा बरं. कोणतं फळ घ्यावं, नको नको त्या प्रकारचे इंजेक्शन घातलेत. आता मार्केटला आंबा आलाय, मी त्या दिवशीचा लेख वाचला नवीन प्रकारचा. आंब्यामध्ये उंदराच्या पेशी घातल्यात त्याच्यात. जसं उंदीर भुगतोय आणि फुसफुशीत होतोय ते आंबे तसे आहेत. जुने आंबे आम्ही सगळ्यांनी खाल्लेत, कसे होते ते आपल्याला माहिती आहे. पण आत्ताचे आंबे भयानक. पहिलं आज्याने लावायचं ना आपण खायचं, आता आपणच लावायचं आणि केस पांढरे व्हायचे, आता आपणच खायचं. दुसऱ्याला द्यायचंच नाही. दुसऱ्याला द्यायच्या भूमिकाच बंद झाल्यात आपल्या. पहिलं तसं नव्हतं गड्या.
फार भयानक केमिकल खातोय आपण. रासायनिक अभिक्रिया पटपट होतात. प्लास्टिकमध्ये गरम पदार्थ घातले की रासायनिक अभिक्रिया झालीच आणि त्याचा परिणाम होतोय. नपुसंकत्व येतंय पोरांना. अवघड परिस्थिती. हे उघड बोलण्याचे विषय झालेत आता. कारण गपचूप बसून करता तरी काय. जरा चांगल्या गोष्टी खा, चांगल्या ताज्या दमाच्या वस्तू खा. कृष्णाने ज्या चोऱ्या केल्या त्या खा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी वासर निज बहु वासर. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार निज बहु वासर. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी वासर निज बहु वासर वासर. काय सुंदर प्रमाण दिलं महाराज. याच गोष्टी जर ऐकल्या, मॅनेजमेंटचे लाखो रुपये घातलेले कोर्सेस आहेत ना, त्याला एक एक प्रमाण लागून जाते. एका एका प्रमाणात असे मॅनेजमेंटचे कोर्स बसून जातील. तुम्हाला काय वाटतं? थोडंसं वैज्ञानिक अंगाने अभंगाकडे पहा, थोडं मॅनेजमेंटच्या अंगाने पहा, सामाजिक अंगाने पहा. सगळीकडे अभंग आपल्याला पुरेपूर ठरतील. थोडंसं याच्यातलं त्याच्यातलं घेतलं, एक कोर्स डिझाईन केला तर लाखो रुपये उकळायला आपण तयार होतो. वारकरी संप्रदायात सगळं भरून पावलेलं आहे. तुम्ही विचार करा हो, पोरांना माळा घातल्याच पाहिजे. जशी राजांनी घातली होती ना, तसा आदर्श द्या. मला सर्पमित्र आहे. साप पकडतो थोडे अधूनमधून, छोटे थोडे बहुत पकडलेत. एक 5-6 हजार साप पकडलेत माझ्या आयुष्यात. हा, छोटे मोठे 8-9 फुटाचे, 10-12 फुटाचे पकडले, असे छोटे छोटे एवढे पकडलेत बरं का. सर्पमित्र आहे. मला तिकडे काही फोनमध्येच येतात, मला साप निघाला लवकर या. हे उरकून तिकडं पण जावं लागतं. आमची एक टीम आहे त्या सर्पमित्रांची. त्या सर्पमित्राच्या टीममध्ये ती लोक शिवप्रेमी आहेत, जी चांगली माझ्यापेक्षा सिनियर आहे. त्यांनी 10-10, 20-20 हजार साप वाचवलेत आणि जीवन समर्पित केलंय सापासाठी. अशी सिनियर टीम आहे माझी. आम्ही 2 NGOवर काम करतो, वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. ती लोक इतकी सुंदर आहेत, पण ती शिवप्रेमी प्रचंड. शंभूराजांच्या विषयी, छत्रपतींच्या विषयी प्रचंड प्रेम त्यांना, प्रचंड प्रेम. पण ते थोडेसे मांसाहारी होते. माझ्या त्याच्यावर त्यांचा खटका उडायचा. मला सापडतच नव्हतं यांना पकडावं कसं. एक दिवस सहज आली, आमची बैठक झाली, मीटिंग झाली आणि बसलो होतो. योगायोगाने आजचा जसा दिवस आहे ना दशमीचा, तसाच दिवस होता दशमीचा. दुपारचा बसलो, ऑफिसला बसलेलो होतो. ती मंडळी आली, थोडा नाश्ता पाणी मागवला, गोड मागवलं, खाल्लं वगैरे. थोड्या गप्पा लांबल्या. ऑफिसमधले लोक गेले ना, आमची जरा मोकळे झालो. गप्पा एवढ्या लांबल्या की 10:30-11 कधी वाजले कळले नाही. त्या गप्पा छत्रपतींच्या संबंधाने निघाल्या. एक 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 चरित्राचा भाग उलगडत गेलो. त्यांना माहीत असलेला, काही मला माहीत असलेला, चर्चा होत गेल्या आणि अशा झाल्या पाहिजे. त्याच्यात मी फक्त हा मुद्दा टाकला की तुकोबरायांच्या प्रेरणेने, कृपाशीर्वादाने छत्रपतींच्या गळ्यात माळ होती. याचा परिणाम असा झाला, जगदाळे महाराज, ते आमच्या टीमचे मुख्य 4 लोक आहेत का, ते चौघांनी विचार केला, अरे माझा राजा आणि मी राजासाठी एवढं करतोय आणि राजे माळकरी आहेत. मी खोटं नाही सांगत, लाईव्ह चालू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही काय खाल्लं नाही, फक्त माणूसच कापून खायचा राहिला, एवढं खाल्लं होतं. एवढे खतरनाक पोरं होते. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, मी फक्त एक वाक्य टाकलं का की छत्रपतींच्या गळ्यात माळ होती. दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता मला आळंदीचा सेल्फी आला आणि चौघांच्या गळ्यात माळ होती. कशाचा परिणाम आहे विचार करा. अरे असा राजा फॉलो केला पाहिजे. आम्ही राजाला मानतो ना, असं मानलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. पोरांनी काय घ्यावं चरित्रातून. मला वाटतं सकाळी तुमच्या स्टेटसचं वाक्य आहे, प्रतिमा पूजतो आपण, पण प्रतिमेच्या सोबत प्रतिभा सुद्धा पूजली गेली पाहिजे. लाखातलं एक वाक्य आहे. प्रतिमा फोटोला हार घातला निघाला मोकळा, अजिबात नाही महाराज. त्याच्या आत ती जी प्रतिभा आहे, त्या प्रतिभेला सुद्धा वंदन झालं पाहिजे, तर समाजाचं उत्थान. विठ्ठल हो, हे केलंच गेलं पाहिजे बरं का. पोरांना आहे ना, पोरांना सत्ता संपत्ती देण्याच्या अगोदर, दुनियादारी हातात देण्याच्या अगोदर त्यांना धार्मिक करा, नाहीतर सगळं लायाला जाईल. सगळं जेना घालती तुळशी माळा, गोपी चंदन न लाविती टिळा. जेना घालती तुळशी माळा, गोपी चंदन न लाविती टिळा. शरण नारी गोपाळा, त्या
घातलेच पाहिजे. एवढ्या गोड आवाजात सांगितलंय ते. तुकोबरायांनी सांगितलंय, राजांनी घातली. तुम्ही पोरांना, हे सगळं तुमच्या हातात आहे. हे 50% आरक्षण आहे ना, 70% दिशेने वाटचाल करणार, हे तुमच्या हातात आहे. पोरं कसे घडवायचे, उंबऱ्याच्या बाहेर जाण्याच्या पूर्वी त्यांना संस्काराचं असं कवच द्या, बाहेर गेल्यावर कोणत्याच शक्तीने त्यांच्यावर आघात केला तरी डळमळले नाही पाहिजे. हे तुमच्या हातात आहे. ताब्यात येत ना पोरं, तोपर्यंत गुन्हे करून ठेवा. हे झालेच पाहिजे. त्या मांसाराच्या भोवती सगळी व्यसनं वाट पाहून येत, वाट पाहून, आणि आपली पोरं बिघडतायत. महाराष्ट्राची काय ताकद आहे महाराज सध्या, महाराष्ट्राची ताकद जगाला विचारा, जगाला. एवढे बुद्धिवान लोक जे महाराष्ट्रात सापडतात ते जगाच्या कोणत्याच कोपऱ्यात सापडत नाही. एवढे खतरनाक आहे. आपण ही भूमी सामान्याची आहे का, ही वीरांची संतांची भूमी आहे. पण आत्ता या भूमीला पाश्चात्य लोकांनी वेड लावण्याचा प्रयत्न केला. नको नको ते प्रकारचे खाद्य आलेत, नको नको त्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आलेत, नको नको त्या प्रकारच्या गेम्स आलेत, आणि आपली पोरं त्याच्यात अडकलीत. महाराज कधीतरी गाथा उघडला गेला पाहिजे, पाहिलं पाहिजे. वैज्ञानिक अंगाने थोडी एकादशी सांगत होतो आणि तिथून बाजूला गेलो आपण. ऐका, त्या शास्त्रज्ञांना खूप सारा पैसा पुरवला गेला आणि सांगितलं की जगाला कॅन्सर विळखा घालतोय ना, या कॅन्सरच्या विरोधामध्ये शरीरात असं काही आहे का शोधा बरं, आणि त्याला जरा बळकटी द्या बरं, जेणेकरून कॅन्सर होणार नाही. त्यांनी खूप काळ वाया घालवला, खूप पैसे वाया घालवले, आणि त्यांनी एक सिद्धांत बाहेर काढला. आणि त्या सिद्धांताच्या अनुषंगाने त्यांना जगातला सर्वोच्च पारितोषिक मानलं जाणारा नोबेल नावाचा पुरस्कार तो त्यांना दिला. नोबेल पुरस्कार सामान्य नाही, तो मिळवण्यासाठी कितीतरी लोक धडपड करतात. 2018चा नोबेल कोणाला मिळाला तुम्ही सर्च करून पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल. ती शास्त्रज्ञांची जोडी, ती दोघं जण, त्या दोघांना मिळाला. काय असं त्यांनी बाहेर काढलं की त्यांना नोबेल द्यावा लागला. एवढ्या सगळ्या प्रकारच्या तपश्चर्येतून त्यांनी एक वाक्य बाहेर काढलं, जो कोणी जीव, जो कोणी व्यक्ती 15 दिवसातून एकदा आणि महिन्यातून 2दा, वर्षभरातून साधारणपणे 20 ते 25 वेळा 10 तासाच्या 18 तासापेक्षा जास्त काळ उपवाशी राहील, पाणीही न पिता निर्जला करील, त्याला कॅन्सर होऊ शकत नाही. त्याच्या शरीरात कॅन्सर विरोधी पेशी तयार होतील. आता टाळ्या राखून ठेवा, मी काय सांगतोय ते ऐका. त्या नोबेल मिळवणाऱ्या त्या शास्त्रज्ञांनी एवढा अभ्यास करून ते एक वाक्य बाहेर काढलं, त्यांना नोबेल मिळाला. माझ्या तुकोबरायांनी किती वर्षापूर्वी सांगितलं, संतांनी पूर्वासरींनी सांगितलं, अरे 15व्या दिवशी एक एकादशीन कार्य करी शिव्रत सार. किती नोबेल घ्यावे असे चरणावर तुकोबरायांच्या ओळावेन टाकून द्यावे. कल्पना करण्यासारखं आहे. 15 दिवसातून येणारी एक एकादश जो करील ना, त्याला कॅन्सर होणार नाही. हे वैज्ञानिक अंगाने महत्व. विठ्ठल पण एकादशी कशी करायची ते महत्वाचं. आता हे प्रमाणित करणारे मी शोधतोय पण ते सापडत नाहीत ते लोक. आता जिऱ्या मोऱ्यापर्यंत आले, जिरे पण चालायला लागले एकादशीला, कोथिंबीरपर्यंत आले. हे कोण ठरवतं गड्या? भेंडी चालती, राजगिरा चालतो नाही, सोमवारला वरही नाही चालत, पण एकादशी हे कोण ठरवतंय? कोण? मला ग्रंथच सापडा ना तो. तुमच्या नाशकात असलं तर सांगा, बा सिन्नरला असलं तर तुमच्याकडे आहे का जवळपास कुठं, सांगा तो ग्रंथ असेल तर. मला काय सापडलं नाही कडे. मी थोडा प्रचार प्रसार करतो. हे कोण ठरवतं काय माहिती. यांचं तर उपकारच आहेत. 9 दिवसात एवढे पदार्थ बनवितात, एक रिपीट होत नाही. नवरात्रीत पहिल्या दिवशी खाल्लेला आमच्याकडं आलाय, तुमच्याकडे आला का नाही काय माहिती. रताळ्याचा शिरा खाल्लाय का मामा तुम्ही? रताळ्याचा शिरा प्रकाश बाबा नाही खाल्ला? आमच्याकडे आलाय, पुण्यात येईल थोडासा इकडे. रताळ्याचा शिरा रताळ्याने खाल्ला एकादशीला. काय पदार्थ आणतात बाई, ठरवतं कोण तेच माहित नाही गड्या. आणि मला अजून एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर दिलं तर बरं होईल, मला खुश होऊन जाईल मी इथून. त्या 9 दिवसातल्या साड्याचे रंग कोण ठरवतं ते सांगा. नाही म्हणजे तुमचे कळाले तर आम्हाला नवरात्र रामाचे आहेत ना, चैत्र शुद्ध पाडवा ते चैत्र शुद्ध नवमी आम्ही आपले शर्ट शिवतो. हे ठरवतं कोण गड्या? बाकीचे एवढे ग्रंथ पडलेत त्याच्यातले सिद्धांत बाहेर नाही येत. हे नको ते कसे बाहेर येतात देव जाणे गड्या. कुठून आणता कसे आणता काय माहिती. एकादशी करा महाराज, निष्ठेने करा. किमान 10-12 तास, किमान दिवसभर तरी उपवाशी राहा. फारच नाही निघत ना, थोडा फलाहार करा. फराळ नाही, फलाहार शब्द नीट ऐका. फराळ म्हणजे टोपलं भर खिचडी आणतंय, डझन भर केळाची फणी बसवितंय त्याला, तरी पण टोपलं भर शेंगा खाऊन ते दिवसभर आज एकादशी. एकादशी एवढं खाऊन
तसं नका करू गड्या, तसं नका करू. उपवास करा. उपवास, उपनामे जवळ वास माने राहणे. देवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न तुम्ही मी निष्ठेने केला पाहिजे. तो एक दिवशी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन या सगळ्याचा एकत्रीकरण करून ती एकादशी पाळण्याचा नियम आहे. आणि एकटी नका करू. काही लोक आहेत ना, काही नाही महाराज आम्ही आषाढी केली की सगळी वर्षभराची झाली. हे कोणाला, जो काहीच करत नाही ना त्याला. मग ज्याने आषाढी चालू केली त्याने कार्तिकी पण चालू करा. ज्याने कार्तिकी आषाढी केली त्याने मागे चैत्री चालू करा. ज्याने 4 चालू केल्यात ना त्याने 8 चालू करा. ज्याने 8 चालू केल्या त्याने 12 चालू करा. 12 वाल्याने 24 चालू करा. हळूहळू एक एक पावलांनी पुढे चाला ना, हळूहळू एक एक पावलांनी पुढे चालू. नाही नाही, एवढी केली म्हणजे सगळं होऊन जातं. एवढी केली म्हणजे सगळं होऊन जातं. अहो भाषा जर ऐकाल ना, गोडीत सांगून तुम्ही मी नाही ऐकणार, किती प्रकाराने सांगितलं ना नाही ऐकणार, त्याला तुकोबऱ्यांचंच प्रमाण लागेल. अरे कुत्र्याची विष्ठा खाल्ल्यासारखं आहे. एकादशी अन्न पान जे नर करीती भोजन स्वान विष्ठे समान अधम जनती एकादशी अन्न पान करीती भोजन स्वान विष्ठे समान अधम कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचा पातक लागतंय महाराज. सोपं नाही. एकादशीच्या दिवशी सगळी पाप अन्नाचा आश्रय घेऊन राहतात. त्या दिवशी आपण घास नाही खात, पापच्या पाप खातो. एकादशीच्या दिवशी किमान निराहारी राहण्याचा प्रयत्न करा. फार जर का निघतच नसेल तर तेवढे एक करण्याचा प्रयत्न करा. फलाहार करा, थोडंसं पेय घ्या, दूध घ्या, नारळ पाणी घ्या, ज्यूस घ्या, थोडासा उपवाशी राहण्याचा प्रयत्न. फारच नसेल ना, म्हणजे पेय घ्या. आणि फारच नसेल निघत तर मग फळाला दात लावा. मग फळाला दात लावा. एकादशी दिवशी माणसं दुसऱ्याला चावताना दिसतात. त्याला विचारलं खायचं का, एकादशी ना आज, धावतंच नुसतं ते. थोडं जरा प्रेमाने घ्या ना. एकादशी मग काय फार लई मोठं केलं आपण असं. थोडं दामाने ते पुढच्याला बी धरू वाटली पाहिजे, नाही त्याला आपलं नरडं धरू वाटलं पाहिजे असं नका करू. थोडं जरा प्रेमाने घ्या ना त्याला. एकादशी धरू वाटली पाहिजे. हे बघा, पारमार्थिकाच्या चेहऱ्यावर जर समाधान दिसलं ना तर पुढच्याला पारमार्थिक व्हावं असं वाटेल. नाही तर जर का पारमार्थिकाची तरा अशी असेल ना, फोडीली गोवरी तसा तोंडावर दिसतो. हे वाकडं तोंड सुतक्या तोंडाचं घेऊन जर असं बसलं आणि ते माळकरी मोठा टिळा लावलाय, त्याचं तोंडच एवढं पडलंय, ते समोरचं विचार करीन जर याची ही अवस्था आहे तर आपण माळ घालून काय फरक पडेल. असं नसावं. मस्त प्रसन्नता, ही अध्यात्माची प्रसन्नता चेहऱ्यावर दिसली पाहिजे. एखादा पदार्थ स्वीकारण्याच्या अगोदर आपण त्याला रूपाने पाहतो. चांगला गुलाबजाम दिसला खाऊच वाटतो, चांगला पदार्थ दिसला घेऊच वाटतो, चांगली वस्तू चांगला शर्ट दिसला अंगाला ल्यावाच वाटतो. हे जरा थोडासा चांगला एखादा जर पारमार्थिक दिसला, अरे आपल्याला पण थोडी भक्ती केली पाहिजे बरं का, देवळात गेलं पाहिजे, मस्त राहतात ते वारकरी लोक, भारी राहतात बरं का. थोडं त्याला वाटलं पाहिजे, त्याची कुजबूज झाली पाहिजे. वारकरी गड्या मस्त खुशीत राहते. पाऊस पडला तरी आनंदी आहे, कांदा नासला तरी आनंदी आहे, वारीला गेलं तरी आनंदी आहे, घरी बसलं तरी आनंद येते. असं त्याला थोडं वाटलं पाहिजे. पारमार्थिकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसलंच पाहिजे. विठ्ठला आणि मग हे एकादशीचं व्रत नियमाने करायला सांगितलं. एक धरून सोडून नका, नियमाने. काही लोक लंगडी करतात, लंगडी अर्धी संध्याकाळची सोडायची, संध्याकाळची सोडायची. आता थोडं प्रवास करा ना, एक काही दिवस संध्याकाळची सोडली ना, आता थोडं पुढं जा, आता दुसऱ्या दिवशी सोडा. हळूहळू प्रवास करा, हळूहळू. तुम्हाला कोणी घाई केली, हळूहळू प्रवास करा. चालू झालाय ना, हळूहळू प्रवास करा. येणाऱ्यांना प्रेमाने स्वीकारा, त्याला गोंजारून घ्या आणि मग त्याला प्रवृत्त करा. दाबून दडपून पोरही सुधारणार नाही, पुढच्या पिढ्या इकडे वळणार नाही. थोडं गोडीने घेण्याचा प्रयत्न करा. पाया पडतात ना लोक, तुमच्याकडे कीर्तन करायच्या पाया पडतात का? नाही पडत? नाही, मला पुढे जायचं लवकर, माझ्या नका गोंधळ घालू. दमाने लांबून जाहीर करा. पाया काढण्याची परंपरा. आम्ही ज्या घरी आलो आता त्यांनी फार आग्रहाने प्रेमाने स्वागत केलं, पटापटा मंडळी पाया पडली. असं होत राहतं. एका घरी गेलो ते पाया पडायला आले. आता त्या घरात पाया पडायचं माहीतच नव्हतं. कधी कधी आमच्या वाट्याला काय चांगली घरं येतात होय. देवळाच्या जवळ घर होतं म्हणून मी पटकन फेटा घालायला तिथंच घुसलो. उशीर झाला म्हणलं पटकन फेटा घालावं. त्या घरात पायात शेवटचं कोण कधी कोणाच्या पडलं होतं माहीतच नाही. त्या बाईच्या लक्षात आलं, नंतर फेटा घातला. अरे पाया पडायचं असते, ती पाया पडली आणि ते नवरा तसंच उभं होतं. त्या बाईने डोळे मोठे केले आणि केला इशारा जाता जाता. त्याला कळानच हा इशारा कशाचा आहे, असला नव्हता झाला याच्यापूर्वी. तो म्हटला
मग तिने आपलं असं असं सांगितलं. तेव्हा त्याला कळलं, अरे हा पाया पडायचं असते नाही का, हा बाबा आहे पाया पडायचं असते. मग ते पाया पडलं, ते पाया पडलं बुवा, ते तिच्या ऐकेवात होतं, ते पडलं. आणि ते पोरग तिथं खेळत होतं. तिने पोरावर तोच प्रयत्न केला. ते कार्टच ते कशाचं ऐकत आहे. त्याने मम्मी पप्पाला कोणाच्या पाया पडताना पाहिलं नव्हतं. ते कसं पडल. त्या बाईने शेवटी सांगून सांगून थकली, जे मानगुट पकडलं, जे आपटलं माझ्या पायावर, ते नख आहे ना पायाचं, ते त्याच्या कपाळाला लागलं. ते चोळीतच उठलं आणि ते खालून धोत्राकडून वरती फेट्यापर्यंत पाहत बसलं. विचार करा, परत जर धोत्रावाला बाबा दिसला तर ते जवळ तरी जाईल का. महाराज दिसला ते घर सोडून जाईल. मम्मी पाया आपटे ती ना. तुम्ही संस्कार करण्याचा प्रयत्न करताय, पण ती पद्धत चुकीची आहे. ती पद्धत चुकीची आहे. ती पद्धत गोडीने सावरण्याची असली पाहिजे. ती चुकीची पद्धत आहे. तुम्हीच पडा. पोरं कुठं जातात, हे बघ असा बाप्पा करतात बाळा, ते पाहतंय. आणि पोरं अनुकरण प्रिय असतात. तुम्ही केले की तुमच्या मागे ती वळणारच आहेत. त्याच्यासाठी एकादशी पहिली तुम्ही चालू करा. मंत्र एखादं जेवण करत असताना, भोजन करत तुम्ही चालू करा. आणि त्याच्यानंतर मागे त्यांना म्हणायला लावा. ते ऑटोमॅटिकली मागे येतील. एकादशीच्या व्रताचा नित्यनेम आवर्जून करा. माझं तर म्हणणं आहे, 91वा सप्ताह आहे. 91वा या सप्त्यात तुम्ही उद्या काला झाला ना, तुम्ही हिशोबाला बसाल सगळी मंडळी. अशोक दादा, तुम्ही सगळी मंडळी बसाल सप्ताहाच्या हिशोबाला. आणि हिशोबाला बसल्यावर काय कमी झालं, काय जास्त झालं, हा हिशोब कराल. साऊंडवाल्याचे किती झाले, कलाकाराचे किती झाले, मंडपाचे किती झाले, किती उरले, किती खर्च झाले, मायनस गेलो का प्लस आलो, हा जेव्हा हिशोब करसाल ना, कधीतरी सप्ताह कमिटीने असाही विचार करावा आणि असाही हिशोब पाहावा. या सप्ताहात किती माळकरी झाले, या सप्ताहात किती लोक एकादशी करायला लागले, या सप्ताहात किती तरुण सहभागी झाले, आणि या सप्ताहात ही पोरं कशी उभी राहिली, पुढच्या वेळेची डबल कशी होतील, याचा तरी कधीतरी हिशोब व्हावा ना. ह्या परिणामामध्ये सप्ताह पहा काय. फक्त आर्थिक नियोजन आणि व्यवस्थेच्या बाबतीत सप्ताह पाहू नका. विठ्ठल नित्यनेमाने एकादशी करण्याचा प्रयत्न करा. मी तारकेश्वर गडावर कीर्तन केलं होतं आणि तिथं हाच अभंग घेतला, कीर्तन केलं. पांचाळबाबा आम्ही सगळी मंडळी होतो आणि तिथं कीर्तन केल्यावर जवळजवळ 200-250 लोक मला भेटून गेली. नंतर महाराज आजपासून एकादशी चालू करतोच गड्या. आतापर्यंत नुसतं वरती येत होतो, खिचडी खाऊन खाली जात होतो, घरी जाऊन भात आणत होतो. पण आता आजपासून छाती ठोक सांगतो म्हणे, आजपासून एकादशी. महाराज अभिमान वाटतो सांगायला, अभिमान. किमान 2,000 ते 2,500 लोकांना एकादशी चालू करायला प्रवृत्त केलं मी. कौतुक वाटतं. मीच कधी कधी माझी पाठ ठोकून घेतो. काहीतरी थोडंसं नाविन्याने करावं महाराज. हिंदू धर्म संस्कृती, मी तर म्हणतो माझं एक ध्येय आहे, महाराष्ट्राने एकादशी केली पाहिजे. एकादशीच्या दिवशी हॉटेलच उघडं नाही पाहिजे, आणि असलं तर त्या दिवशी फराळाचंच मिळलं पाहिजे, आणि बाकीची तर दिसलीच नाही पाहिजे. विठ्ठला जया नाही नेम एकादशी व्रत अवस्था सांगितली. ते प्रेतवत आहे प्रेतवत. तुम्हाला काय वाटतं, गपचूप खाल्लं तर कळत नाही का? दार लावून गुट्ट भाकर खाल्ली कळत नाही देवाला? सगळं कळतंय. बिर्याणी खाल्ली का गुट्ट भाकर खाल्ली, त्याचे वय नित्य, त्याचे वय नित्य काळले केताय, 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 त्याचे वय नित्य काळले त्याचे वय नित्य काळले केताय, त्याचे वय नित्य काळले केताय. रागेतात खाय कर करा, रागेतात खाय कर करा, रागेतात खाय कर करा, रागेतात खाय कर करा, त्याचे वय नित्य काळले केताय, त्याचे वय नित्य काळले केताय. रागदात खाये कर करा, रागदात खाये कर करा, रागदात खाये कर करा, रागदात खाये कर करा, त्याचे वय नित्य काळले केताय, त्याचे वय नित्य काळले ट्रान्सलेशन सांगू का या अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं? थोडक्यात तुमच्या माझ्यावर रोज देवाचा CCTV लावलेला. कुणाच्या किती व्हिडिओ बाहेर आल्या मला नाही माहिती,
पण आपल्या सगळ्या व्हिडिओ सगळे फुटेज देवाकडे वरतीच सेव्ह आहेत. डोक्यात ठेवा बरं का. एकादशी निष्ठेने करा, नाहीतर CCTV लागलेलाच आहे. काय काय खाल्लंय सगळं कळतंय. CCTVत सगळे फुटेज सापडतात. अहो फार पवित्र आहे. नाथरायांनी एकादशीचा फार महिमा गायलेला आहे. एकादश स्कंदामध्ये म्हणजे एकनाथी भागवतामध्ये, जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सर्व पर्व काळाची श्री एकादशी खरी पै माझी. 5 पर्वकाळ आपल्याला विशेषत्वाने सांगितले. ते विशेषत्वाने सांगून त्या पर्वकाळाच्या वरती थोडक्यात हे पर्वकाळ काय पहा. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, जन्माष्टमी, वामन जयंती, उत्तमोत्तम शिवरात्री. शिवरात्री बाजूला काढा आणि हे 4 पकडा. हे वामन जयंती, जन्माष्टमी, हे काय आहेत? रामनवमी, जन्माष्टमी, वामन जयंती, नृसिंहाचा अवतरण आता येईल ते काय. हॅपी बर्थडे टू यू गोडा. नांदणं वेगळं आणि राहणं वेगळं तुम्हाला चांगलं कळतं ना. नांदायला कुठं जाता? माहेरात, सासरात, आणि राहायला माहेरात. माहेरात स्वातंत्र्य आहे, पण इकडे पारतंत्र्य आहे. पडेल ते काम करावं लागतं. आज नाही केलं तर उद्या कोणाला करायचं? तुम्हालाच करावं लागतंय. देव म्हणतो मी त्याच्या घरी नांदायला येतो, पण तुम्ही एकादशी करा ना गड्या. एकादशी केल्याचा परिणाम मी नित्य नांदे त्याची खरी, सर्व पर्व काळाची श्री एकादशी खरी पै. अरे वैष्णव जननी एकादशी, उभय पक्षा तारिणी, सगळ्यांचं तारण. उभय पक्ष म्हणजे सगळ्या पक्षाला तारती ती. बाण असो नाही तू तरी असो, हा घड्याळ असो नाही तर कोणी असो, सगळ्या पक्षाला तारून नेते. कोणताही पक्ष असू द्या तुमचा, त्याला एकादशी तारून नेते. फक्त दोन्ही पक्षाची एकादशी तुम्ही करा, कृष्णाची पण आणि शुक्लाची पण. दुसरीकडे नका जाऊ. तुम्ही महाराष्ट्रातच राहता सारखे. मी तुम्हाला वरती न्यायचं बघतोय आणि तुम्ही महाराष्ट्रातल्याच राजकारणात अडकलेत. दोन्ही पक्षाला तारते महाराज. एकादशीचा व्रती माझा, तो सर्व व्रत तप तीर्थांचा राजा, तो आवडे मज गरुड ध्वजा परिग्रह तो माझा एको. नाथराय म्हणतात देवाच्या मुखात ओव्या घालतात, जसा गरुड प्रिय आहे ना तसा गरुडासारखा मला तो प्रिय होतो, पण एकादशी करेल तर. अन्यथा जो नाही करत ना त्याचा सगळ्याचा रेकॉर्ड, सगळ्याचा डाटा आहे, सगळ्याचा CCTV आहे. जर एखाद्याच्या ऑफिसला बसलो ना तुम्ही, मी आणि तो बाहेर गेला की लगे आपण टांगड्यात आणून बसतो, वाकडे तिकडे पाहिजे तसं बसतो, आणि फक्त CCTV दिसू द्या असं बसतोय ना वाजणार. तुम्ही फक्त हे मोबाईल प्रकरण आहे ना, येड्यासारखे करायला लागले लोक. फक्त असं थोडंसं असं फिरवायचं, ते नुसतं मोकळं फिरवलं ना लोक असे अलर्ट बसतात. अलर्ट असे मस्त वजनात, जसं काय मला बघा येणार आहेत असे बसतात. का बरं? कोणीतरी मला पाहतंय. या भूमिकेने आपली आतली भावना पालटते आणि आपण शिस्तप्रिय होऊ लागतो. मग तुम्ही एवढंच वाक्य घ्या ना, हे प्रमाणाचं आहे ना, हे प्रमाण, या प्रमाणाचं ट्रान्सलेशन लावून घ्या एवढंच. त्याचे वय नित्य काळ लेखित आहे ना, काळ प्रत्येक गोष्ट लिहून ठेवतो ना. मग तुम्ही असं समजून घ्या, मी जी काही कर्म करतो या सगळ्याचा रेकॉर्ड, सगळ्याचा डेटावरती जातोय. जाताना चप्पल चोरी होणारच नाही मंडपात. नाही जात ना तुमच्याकडे? अजिबात नाही जात. दुसऱ्याच्या दारातलं चोरून आणलेलं फूल सुद्धा देवाला नकोय. आणि जर आणलंच तर गरुड पुराण असा उल्लेख करतं, दुसऱ्याच्या दारात चोरून आणलेलं ते फूल आपण जर का घेऊन घरी आलो, त्याच्या परवानगीशिवाय तोडलं तर पुढचा जन्म काळ्या तोंडाचं वानर. नाही तुमचं काय नाही प्रॉब्लेम, ह्यांच्याकडे बघतो जरा. पुढचा जन्म काळ्या तोंडाचं वानर. यूट्यूबला जा आणि शेखर महाराज जांभूळकर गरुड पुराण टाका आणि त्याच्यात विस्ताराने तुम्हाला लक्षात येईल काय चोरल्याने काय होतं आणि काय केल्याने काय होतं. गरुड पुराणात सगळा उल्लेख केलेला आहे, सगळा उल्लेख. दुसऱ्याच्या वस्तूला हात लावू नये, स्पष्ट आहे. प्रत्येक गोष्टीचा CCTV फुटेज वरती आहे आणि तो आहेच. त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. काळाची जाणीव तुम्हाला मला तुकोबरा या अभंगातून करून देतात. अरे अरे ऐका, ज्या वस्तू देवाला आवडतात ना त्या वस्तू जवळ करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं देवाला जर का अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का ना, तर त्या तुळशीचं वृंदावन लावण्याचा प्रयत्न करा. नसेल तर काय अवस्था अभंगाच्या पुढे. जयाची दारी तुळशी वृंदावन, जयाची दारी तुळशी वृंदावन, जयाची दारी तुळशी वृंदावन, जयाची दारी तुळशी वृंदावन, तुळसी वृंदावन, जयाची द्वारी
एकदा विनेकऱ्यांकरता टाळ्या वाजवा बरं. तुम्हाला जाग्या बसून वाजवायच्यात. बरं एकदा थोड्याशाच वाजून गप बसायचं. यांना मेलेल्या चांबड्यातून बोल काढायचे आहेत, यांना गळ्यातून ओरडू ओरडू काढायचे, त्यांना नाचायचे. तुम्हाला आपलं तेवढं करायला काय जाते तेव्हा. थोडं जरा मोकळ्या वाजवा. हां बरं वाटलं आता, जरा बरं वाटलं. ऐका, प्रत्येकावर CCTV लावलेला आहे. पुढे चला. तुकोबराय सांगतात देवाकडं जाण्यासाठी ज्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत त्याच्यामध्ये तुळस ही फार पवित्र वस्तू आहे बरं का. एकादशी व्रतम गीता गंगाब तुलसीदलम पादांबू नामानी मरणे मुक्ती दानीश. मरताना मुक्ती देणाऱ्या गोष्टी आहेत ना, या 6 गोष्टींपैकी एकादशी, गीता, गंगा, तुळस, शाळीग्राम आणि शाळीग्रामाचं ते उदक आणि शेवटी नामस्मरण, या 6 गोष्टी आपणाला देवाच्या जवळ करतात. त्यातली ही तुळस अतिशय पवित्र वस्तू आहे. एक फोटो दाखवा देवाचा तुळशीच्या विरहित आहे. तुळशी आरगळा कासे पितांबर, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तुळशी शिवाय देवाला आवडतच नाही. तो जेवण घेत नाही, स्वीकारत नाही, प्रसाद नैवेद्य स्वीकारत नाही जोपर्यंत त्याच्यावर तुळशीचं पान टाकत नाही तोपर्यंत. इतकी तुळस आवडते. तुळशीची किती उदाहरणं तुम्ही ऐकली असतील. ते सत्यभामेचं प्रकरण, रुक्मिणीचं प्रकरण. नुसतं एक तुळशीचं पान नुसतं ठेवलं, त्याचा परिणाम काय झाला. हा बाबा इकडून वरती, सामान्य नाही तुळशी दळ. अहो नामदेवरांची तर भूमिका आहे. असं तुळशीचं पान खाली पडलंय आणि जाता येता पाय कोणाचा तरी पडेल असा त्याने ते लक्षात आलं, ते उचललं, कपाळाला लावलं, बाजूला ठेवलं. तुळशीदळा भूमीवरी पडले, ते जरी मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले, एवढे फळ नामा म्हणे. काय तुळशीची ताकद आहे. तुळशी वंदावी माऊली महाराज. तुळशीला रोज तुळशी पाशी वन माळी सदा तिष्ठते, पाशी वन माळी सदा तिष्ठते. तुळशी पाशी वन माळी सदा तिष्ठते, तुळशी पाशी वन माळी सदा तिष्ठते. बाहुली आहे संताची साबुली, पाशी वन माळी सदा तिष्ठते, तुळशी पाशी वन माळी सदा फार सुंदर प्रकरण आहे. कधी जर योग आला तर तुळशीवरच कीर्तन करू. एका दिवशी वेळ कमी राहिला आणि इतके सुंदर आहे. तुळशीचे पाणी वसे राधा कृष्ण दोन्ही, यन्मुले सर्व तीर्थानी यन्मध्ये सर्व देवता, यदग्रे सर्व वेदस्य वंदे नमामि तुलसीम. इतकं सुंदर प्रकरण आहे ना तुळशीचं. तुळशीची या भेटी येती देव 33 कोटी देव तिथं येतात. ब्रह्मा विष्णू वृंदावनी शिवर आहे तय स्थानी, सगळे तिथं येतात. देव 33 कोटी येती तुळशीची या भेटी. इतके प्रमाण आहेत महाराज. इतकं सुंदर प्रकरण आहे तुळशी. देवाला तुळस आवडते, देवाला प्रचंड आवडते, म्हणून ते वृंदावन दारात असावं. का असावं? कारण तुळशीचं वृंदावन दारात असणं, तुळस दारात असणं म्हणजे देव दारात असणं. कारण नारायणे दिले वृंदेशी वचन, तुझं न टाकून वजे कोठे. मी कुठे जाणार नाही, मी तिथंच उभे राहील, मी तिष्ठत उभा राहील. त्या तुळशीच्या शेजारी जो गोल गोटा शाळीग्राम आहे ना, तो शाळीग्राम म्हणजे प्रत्यक्ष नारायण भगवान श्री हरी विष्णू आहे. तुळशीच्या शेजारी तो असतोच. काही ना ते माहीत नाही, ते भाग निराळा. काही त्या तुळशीच्या गोटाच उचलून कोणावर फेकून मारतात. अरे थोडे जाणून घ्या. ते वृंदावनात ते ठेवलेलं ते गोलगोटा तो म्हणजे शाळीग्राम आहे, प्रत्यक्ष विष्णू आहे. जाणून घेत नाही गाडी आपली लोक. थोडं जाणत चला. नारायणाने व्रत, अहो जे नर तुळशीशी घाली ती उदकत येते पावती ब्रह्मसुख. नामा म्हणे वैकुंठ नायक आणि तुळशी जवळी उभा असे. तुळशीच्या शेजारी वैकुंठ नायक उभा आहे हो तिथं. रात्रंदिवस तो तिष्ठतोय. आपल्या दारात जर का तुळशीचं वृंदावन असेल तर ते तीर्थक्षेत्रासारखं पवित्र. अन्यथा स्मशान नाही ते गप स्मशान गृह स्मशान गृहदान नाही ते स्मशान नाही ते स्मशानगृह जाणार जर दारात वृंदावन असेल तर. आणि नसेल तर समजून घ्या ते स्मशान. वस्तू सामर्थ्य शक्ती असते हो. तुळशीचं वृंदावन पाहिलं ना बरं वाटतं. दर्शन घेतो माणूस जवळून. दारात रांगोळी पाहिली बरं वाटतं, समाधान वाटतं का नाही. दारात आमचे नितीन महाराज मोरे देहूकर तुकोबरायांचे वंशज. आम्ही तसे मुलीकडून लागतो,
पण ते थेट वंशज लागतात, तुकोबरायांचे थेट वंशज. त्यांच्या काळात मोदी साहेब आले होते शिळा मंदिराच्या उद्घाटनाला. त्यांच्या दारात गेलं, आम्ही तिकडे चालतो, रथाच्या पुढे आमची चांगली प्रसादिक दिंडी क्रमांक 16 रथाच्या पुढे चालतो आम्ही तुकोबरायांकडं. तर नितीन महाराजांच्या घरी गेलं ना, तिथं असं असतं, रोज एक रांगोळीने नवीन अभंग लिहिलेला असतो. एखादं मोठं चौचरणी, तुम्ही मगाशी जसा अभंग पाठवला, तर जर चौचरणी असेल मोठा तर मग तो डायरेक्ट असा लिहिला जातो, एखादं चरण मोठं, आणि छोटा अभंग असेल तर पूर्ण अभंग लिहिला जातो. येणारा गुणगुणत जातो, तो अभंग वाचत जातो, ते शब्द घोळवत जातो. बाहेरून किती जणांना त्रास देऊन, किती जणांना शिव्या देऊन, नको नको त्या प्रकारचे विकार मनामध्ये घेऊन एखादा जीवात्मा आपल्या घरात प्रवेश करील ना, त्यापेक्षा येताना त्याने जर अभंगावर नजर टाकली, 2 शब्द अभंगाचे घोळवत आला ना तुकोबराच्या मनात, तर ते विकार मागच पडून जातात. येताना घरात तो कसा पवित्र होऊन येईल. रांगोळी त्याच्यासाठी असते. रांगोळीत भलतं आपण आणलंय चिटकवायचं गणित, जे चिटकून की वर्षभर बघायचंच नाही. कधी कधी राम काढा, कधी पद्म काढा, कधी कधी काहीतरी रोज एखादा मंत्र काढा, एखादं प्रमाण तुकोबरायचं. आम्ही एक उपक्रम काढलाय, तुम्हाला आवडलं तर ठेवून घ्या. उपक्रम काढलाय, चांगला उपक्रम आहे, महाराष्ट्रभर तो राबवला जातोय. जगद्गुरू तुकोबरायांच्या अभंगगाथेचं लेखी पारायण व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. वाचिक पारायण केलं जातं, पण लेखी पारायण व्हावं हा आमचा आग्रह आहे. कारण असं आहे त्याचं, लिहिताना एकही अक्षर सुटत नाही. वाचताना फोन आला मेहुणीचा, गेले 50 अभंग, मेहुणीवारी 50, सासूचा आला 100 गेले. असे सासरवाडीवारी कितीतरी अभंग आपले वाचून ते सुटून गेलेले निघून जातात. वाचिक पारायणामध्ये सगळं कव्हर होत नाही. मला सांगा, लेखी पारायण केलं, एक अक्षर काना मात्रा होकार वेलांटी सुटत नाही. मग आम्ही काय करतो, एक वही आहे, ती डिझाईन केली आहे स्पेशली, 350 रुपयाला एवढी जाड वही आहे, 750 पानाची मोठी वही आहे. तिचे पैसे आपण कोणाकडून घेत नाही, फक्त नोंद करून घेतो. gathalikan.org असं गुगलला सर्च केलं, एक फॉर्म येतो, नाव पत्ता टाकून द्यायचा, तुम्ही ग्रुपला जॉईन होता. ग्रुपला जॉईन झाले की पुढच्या सूचना येतात, तुम्ही वही मिळवू शकता, घेऊन जा, किंवा कुरिअर नंतर पण कुरिअरला चार्जेस पडतात आणि थोडं लेट येतं. कोणीतरी इकडं तुमच्या गावात कीर्तांगळीमध्ये मोठा उत्सव आहे, समजा 50 लोकांनी नोंदी केल्या, मग तुम्ही दोघंपैकी कोणीतरी इकडं आलं, पुण्याच्या भागात आले, किंवा मी इकडं आलो, ह्या 50 वया डिगोभाऊ एवढ्या सगळ्यांना देऊन टाका, आपण करू ती व्यवस्था. लेखी पारायण आमचा उद्देश काय पहा, हे यंत्र फार भयानक आहे. मोबाईल दिवसभरात 3-3 वेळा चार्जिंग करून सुद्धा पुरत नाही. आज सगळे ॲडिक्ट झालेत महाराज, आपण सुद्धा त्याच्या ॲडिक्ट झालोय. आपण मान्य केलं पाहिजे. पोरांना कसं, पोरांच्या फटके टाकतोय आपण, हे मोबाईल नको घेऊ, आणि याच्या हातात चालू आहे, कशी पोरं ऐकतील. हो का, लेखी पारायण करताना स्क्रीन टाईम कमी व्हावा हा आमचा पहिला उद्देश आहे. मोबाईल बाजूला पडेल, हातात वही आणि पेन येईल, गाथा येईल हातात, गाथा. तुम्ही माता माऊल्यांनो फावल्या वेळामध्ये याच्या त्याच्यासोबत बोलण्यापेक्षा मोजका वेळ ना, रोज 10 अभंग 20 अभंग लिहिले. तुम्ही लिहिताना पाहिलं, पोरं कुठं जाणार आहेत, ते पण लिहिणार आहेत. आमचं एक म्हणणं ऐका, एक वाक्य ऐका, आवडेल तुम्हाला. ही छोटी पोरं दिसतात ना, इथं छोट्या छोट्या पोरी बसल्यात, ही पोरं बसलीत. या पोरांची जरा मराठी वीक झालेली इंग्लिश मिडियममुळं. त्यांना जर शुद्ध लेखन म्हणून जर का अभंग लिहायला दिला, काही नाही, शुद्ध लेखन बरं का, त्याचं लेखन शुद्ध व्हावं म्हणून त्याला जर का गाथा आणि वही दिली ना, अभंग लिहायला लावला, त्याचं लेखन शुद्ध होईल, नवल नाही, त्याचं जीवन शुद्ध होईल. जीवन गाथा हातात पडलाय त्याचा. काहींची वय बघा कुठं गेली, सप्त्या एवढं वय झालं पण गाथाच उलगडला नाही. या वयात जर का त्याच्या उलट करा, 19व्यात जर हाताला लागला ना, तर त्याचं कल्याण आहे महाराज. तुम्हाला सप्त्याकरता बोल व्हावं लागणार नाही, ते पळत येतील. हे करा महाराज. म्हणून पोरांना वया द्या, पोरींना वया द्या. जगद्गुरू तुकोबरायांचं भंडारा डोंगरावर जागतिक कीर्तीचं मंदिर चालू आहे, फार मोठं भव्य दिव्य. रामाचं मंदिर तसं तुकारामाचं मंदिर. तो आर्किटेक्ट, हा पण आर्किटेक्ट तोच. त्या ज्या खाणीतून रामाचा दगड आलाय, त्याच खाणीत तुकारामाचा दगड तिथूनच आलाय. एवढं जागतिक कीर्तीचं आहे. त्याच्यावर सोन्याचा कळस बसणार आहे. सोन्याचा कळस बसवताना आमची एक अपेक्षा आहे की आज तुकोबरायांना कोणता कळस अपेक्षित आहे पहा, वरती सोन्याचा बसवूच आपण, पण त्या उत्सवाला 1,00,000 लोक आपल्या हाताने तुकोबरायांचा गाथा लिखाण करून ती वही डोक्यावर घेऊन भंडारा डोंगराच्या पायथ्यापासून ते भंडारा डोंगराच्या उंचीवर कळसापर्यंत जर ती रांग लागलेली असेल आणि तुकोबराय वैकुंठातून पाहत असतील, अरे आज माझा गाथा 1,00,000 लोकांनी लिहून काढला, खऱ्या अर्थाने कोणता सोहळा असेल तो विचार करा. फक्त कल्पनेने एवढं चित्र उभं करा आणि आता म्हणा त्याच्यात मी नाही. कसं वाटेल तुम्हाला? मग त्याच्यात यायचं असेल ना, थोडी नोंद करून घ्या. फुकटच काम आहे ना, फुकटच काम आहे. नोंद करून घ्या गाड्यानं. या लोकांना सांगा आपण वह्या तेवढ्या पुरवण्याचा मानस करू. 1,00,000 लोकांकडून लिहून घ्यायचं आम्हाला. 1,00,000. 10,000 लोक सध्या महाराष्ट्रात लिहित आहेत. 5,000 वह्याचा लॉट आत्ता येईल, अधिक मासामध्ये तो आम्हाला वाटायचा आहे. त्याच्या पुढचा 5,000. हे टप्प्याटप्प्याने काम चालू आहे. तुम्ही नोंदी करून घ्या, तुम्हाला वह्या मिळून जातील.
तुळशीच्या संबंधाने आम्हाला कसं कळलं? अभंगातून कळलं. एकादशीच्या संबंधाने आम्हाला कसं कळलं? अभंगातून कळलं. ती अभंग तुमच्या माझ्या मुखातून नजरेतून आपल्या बाहेर पडू द्या. तुकोबरायांनी फार स्पष्टपणे सांगितले. तुळशीचं महात्म्य वर्णन केलं, काळाची जाणीव करून दिली, तुम्हाला मला एकादशी सांगितली. ते तुकोबराय म्हणतात जर का असं केलं ना थोडंसं काहीतरी आध्यात्मिक अंगाने, तर त्याच्या कुळामध्ये एखादा वैष्णव तयार होईल बरं का. आता काढून घेतो प्रमाण सहज. जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी तपा. बुडलाच म्हणून समजा. आणि आपल्या कुळात एखादं वैष्णव पोरग जन्माला आलं ना, तरला म्हणून समजा. म्हणून वैष्णव तयार होण्यासाठी, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, त्या अनुषंगाने त्याला प्रयत्न करा. आणि जर का वैष्णव तयार होण्यासाठी काय कारणीभूत आहे? नामस्मरण कारणीभूत आहे. विठोबाचे नाम, नुच्चारी जे तोंड, आणि प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. वरून दातलीवरून आलाय, दापूरवरून आलाय, कीर्तांगडीकडे येताना ती कोणती गावं मग अशी कोणतं लावलं? एक लहरे. मस्त गावाचं नाही, आवडलं मला गावाचं नाव. तिकडचीच का? बरोबर. एक लहर मस्त नाव आहे. एक लहरीत राहिलं पाहिजे आपण. एक लहरी गाव, असं लहरी गाव असते आमच्याकडे नाही असलं गाव. एका लहरीत राहिलं पाहिजे का? नाही वेगळंच काढलं का तुम्ही? काय होऊ शकतं बा आपल्या एक लहरीत राहिलं पाहिजे माणूस. एक अशी गावं. आता त्या गावाहून जर का इकडे यायचं निघाल, बरं त्या गावाला सगळेच लोक शुद्ध आहेत का? सगळेच अशुद्ध आहेत का? सगळ्या गावात खालीवर राहतच. वावरातून चालत आला, कुठेतरी पटांगणाहून आला, ती चप्पल कुठून फिरत आली आणि नेमकी नाक्यावर आली आणि पुढं आली आणि त्या चप्पलीचा बंद तुटला आणि ती चांबराकडे दिली. बरं, वारकऱ्याची चप्पल त्या कुंडात बुडवली. त्या कुंडात फक्त वारकऱ्याचीच असते. बऱ्याच ठिकाणी लेझिम खेळून येणाऱ्याचे पण असतात ना. ते कुठून आणि कसे येतात मला या गादीवर सांगायला लावू नका ना. तुम्ही समजून घ्या. त्याची बी चप्पल त्याच कुंडात आहे ना. अशा गावभरच्या चपला ज्या कुंडात बुचकळल्या जातात, त्या कुंडाची काय अवस्था असेल विचार करा. जर तुमच्या माझ्या तोंडाला विठ्ठलाचं नामस्मरण येत नसेल, तुकोबराय कठोरपणे सांगतात, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. बघा म्हणता का एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा जोरात टाळी वाजवा. बऱ्याच जणांनी आत्ताच विठ्ठल विठ्ठल म्हटलं बरं का. एवढ्या वेळ म्हणतच नव्हते, पण जसं का ऐकलंय विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड आणि प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. जर तसे घाण किडे पडलेलं तोंड असेल आपलं ना, महाराज आपण पापीचे. जर आपण नामस्मरण करत नसू ना तर आपण पापीचे. पापी हो, तुकोबराय म्हणतात. फक्त तुकोबा नाही, अजून कोण म्हणतं पापी आहे? ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात पापी. आपण पापी कसे? नामासी विनमुख हरी विन धावया नपवे कोणी. अरे म्हणून सांगितलं ना, म्हणा काय म्हणा,
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे म्हटलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भजन केलं पाहिजे. नाही कुठं तर कीर्तनाच्या मंडपात तर केलं पाहिजे. पूजनीय अण्णा म्हणायचे पा, पूजनीय अण्णा जगन्नाथ अण्णा पवार, ते म्हणायचे भर कीर्तनाच्या मंडपात कीर्तन चालू असताना 2 तास कीर्तन ऐकून सुद्धा जर का विठ्ठल विठ्ठल या मंडपात आपल्या तोंडातून येत नाही, मग कुठं काय म्हशी वळायला गेल्या विठ्ठल विठ्ठल म्हणणारे का? इथं जर येत नाही तर मग ते कुठंच येत नाही. म्हणून किमान इथं तरी भजन करा. विठ्ठला विठाला 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 म्हणून नामस्मरण आपण केलं पाहिजे. हा काय अखंड हरी नाम सप्ताह, नामाचा सप्ताह व्हावा, हा अखंड नामयज्ञ व्हावा म्हणून केलेली ही 7-8 दिवसाची योजना राहते. आणि याच्यामध्ये आपली नामाहुती पडलीच पाहिजे. ते सगळ्यांनी करायचे. भजन एकट्याने करायचं आणि भोजन सगळ्यांनी करायचं. अरे येड्या हो, भजन पण सगळ्यांनी करायचं आणि भोजन पण सगळ्यांनी करायचं. सामूहिक भजन आणि सामूहिक भोजन खूप आनंददायी ठरतं. आणि आपली संस्कृती सगळ्याच्या कल्याणाच्या संबंधाने विचार करते. सर्वे अति सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळ्यांनी एकत्रित या, सगळ्यांनी एकत्रित भोजन करा, सगळ्यांनी एकत्रित काम करा आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन उद्धार करा. म्हणून भोजन भजन हे एकत्रित येऊन केलं ना, ते अजून चवीचवीने गोडी गोडीने माणूस करतो. म्हणून भजन हे सार्वत्रिक झालं पाहिजे. त्यासाठी मग ही योजना, कीर्तनाच्या परंपरा, नवीन नवीन वक्ते बोलवणं, थोडं चिंतन होणं आणि थोडं भजन होणं. हे कीर्तनाच्या मधलं विठ्ठल विठ्ठल भजन आहे ना, हे कशासाठी असते तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? आमच्या पुण्याला नारदीय कीर्तनाची एक परंपरा आहे. तुम्ही ऐकले का नारदीय कीर्तन? एकटाच माणूस असतो, इकडं पेटी, इकडं तबला, त्याच्याकडं टाळ, तेच म्हणतंय. ते तिघाच असते सरकार महाराष्ट्राचं. एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, ते तिघाच राहतं. ते नारदीय कीर्तन. त्या नारदीय कीर्तनकार होत्या, ते मला थोड्याशा, मी म्हटलं नारदीय कसं असतं जरा पाहावं बरं का, जरा ते कथा चांगली रंगवून सांगतात. म्हणून मी अभ्यासाला गेलतो. तर त्या मॅडम ज्या होत्या मला शिकवायला, त्या मला म्हणाल्या की आम्हाला वारकरी शिकायचे, ते कसं असतं सांगा. तर त्याच्यात जे मध्ये विठ्ठला विठ्ठला आपण म्हणतो, ते म्हणे ते विठ्ठल विठ्ठल भजन म्हणजे आमच्यात कसं असतं महाराज, त्यांनी सांगितलं असं असं करतात बरं का आमच्यात. मग ते तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन म्हणजे मध्ये काही कीर्तनकार बुवा जर का काही विसरले तर विठ्ठल विठ्ठल म्हणतात का? म्हणजे मध्ये विठ्ठल विठ्ठल आहे ना, त्यांना वाटतं कीर्तनकार विसरला की मग विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. अरे येड्यावो, त्याचा विसर पडू नये म्हणूनच ते कीर्तन आहे ना. विठ्ठला ते या नामासाठी, जे बाकीचं चिंतन त्याच्या भोवती फिरतं, पण या नामासाठीच कीर्तन आहे. म्हणून नामसंकीर्तन आपल्याकडे सांगितलं जातं. हे केलंच पाहिजे. हे कुठे कळतं? हे कीर्तनात कळतं. बा, एकादशी कशी करायची? कीर्तनात कळतं. एकादशी कशी करायची? कीर्तनात कळतं. काळाची मर्यादा कशी? कीर्तनात कळतं. बरं, पुढे गेल्यावर तुळस आपल्या दारी असलं पाहिजे, हे कुठं कळलं तुम्हाला? कीर्तनात आल्यावर कळलं. पुढे चला, थोडंसं विठ्ठलाचं नामस्मरण भजन पूजन केलं पाहिजे, हे कुठं कळलं? कीर्तनात. या सगळ्या गोष्टी जर कीर्तनात कळतात आणि अशा कीर्तनाला जर कोणी जात नसेल ना, तुकोबराय म्हणतात त्याचे हातपाय जळण्याच्या कामाचे या अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाया, तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाया, तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाय, तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाय, तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाया, त्याचे कष्ट हात पाया, तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाय, तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाय. कीर्तना नवसाय हरिप्रिया, कीर्तना नवसाय हरिप्रिया, त्याच वय नित्य काळले की काय, त्याच वय नित्य काळले की काय. कीर्तनवतार हरिजय, कीर्तनवतार हरिजय, त्याचे वय नित्य काळ.
त्याचे काष्ट हातपाय, ते हातपाय लाकडं आणि लाकडं मग जळण्याच्या कामाला येतात. मग हे फक्त शेवट नेऊन पेटवायचं ठेवायचं, बाकी काय केलंच नाही त्याने ना. कीर्तनाला असे बरेच लाकडं घरी येत अजून आपली. आता उरकला सप्ता नाही तर घेतले असते हाताला. इकडं आलं पाहिजे महाराज. गाव कशासाठी पळतं, सप्ते कशासाठी आहेत, हिंदूंना एकत्रित येण्याच्या का गरजा आहेत, थोडं जरा पहा. काही नाही, इथं येऊन थोडं 2 तास जरी बसलं ना तरी बरं वाटतं.
आपण एकत्रीकरणाच्या संबंधाने एकत्रित आलं पाहिजे. त्यांनी केलं, यांनी केलं, हे हेवेदावे बाजूला ठेवा आणि एकत्रित येण्याचा, जातीभेदाच्या पलीकडे आपले संत आहेत महाराज, आणि ते थोडंसं करण्याचा प्रयत्न करा. संतांनाच जातीत वाटून टाकले आपण. जरा अवघड परंपरा पडल्यात नवीन नवीन. थोडी लोक एकांगी जाताना दिसतात. संत ही आमच्या जातीचे, ते आमच्या, अजिबात नाही हो. संतांना जातच नाही. माझे जातीचे मज भेटू कोणी, पण कोण, ही कोणती जाते? अहो ही भक्त ही जाते, वारकरी ही जाते. इथं वारकरी म्हणून सगळे एकत्रित या, जातीभेदामध्ये अडकू नका महाराज. एवढा विचार आपण सगळ्यांनी घरी घेऊन जा. आजच्या कीर्तनाचं सार्थक एवढं जरी केलं ना, उद्या आसनं तसं संध्याकाळी फराळाचं आहे का नाही. मी मग अशी सगळे आकडेवारी घेऊन आलो, किती किलो साबुदाणा, किती किलो सगळे आकडे घेतलेले आहेत मी. उद्या असंही एक टाईम इथं तुम्हाला उपवासाचं मिळणार. मी एक टायमाची इथं सोय झाली. फक्त तुम्हाला सकाळचा थोडा चहा प्या आणि दुपारी जरा एखाद दुसरं केळ खा, एखादं सफरचंद खा, थोडं जरा दुपारी कळ काढा, संध्याकाळी सही खायची. झाली एकादशी कडेला गेली, उद्याची गेली ना, ऑटोमॅटिक पुढची घालवा. नेमकी पुढच्या एकादशीलाच इडली असू द्या तुमच्या घरी. जरा एकादशी तपास करत चला आणि एकादशी निष्ठेने करा. या सगळ्या सप्त्याचं सार्थक झालं म्हणून समजा. झालेली सेवा समर्पित. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलले पुरे देवा पुरे क्षमा